रिसॉर्टमध्ये सगळीकडे फिरून झाल्यावरती असं शायनिंग मारत जरा फोटो व्हिडिओ काढले आणि त्याच्यानंतर कपडे चेंज करून आम्ही चाललो फुल टू धमाल करायला स्विमिंग पूलमध्ये. रिसॉर्टमधील इतर सगळ्याच गोष्टीप्रमाणे स्विमिंग पूल पण छोटाच होता. पण मी आधीच्या ब्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे छोट्या गोष्टींमधून मोठा आनंद जर घ्यायचा असेल तर ह्या रिसॉर्टला एकदा नक्की भेट द्या. माझ्या माहेरकडील तर महिला मंडळांना आधी पाण्यात उतरायला तयार नव्हतं, पण एकदा पाण्यात आल्यावरती सगळ्यांनी खूप जास्त मजा मस्ती केली, डान्स केला, बेडग्यासारख्या उड्या मारून एन्जॉय केलं. ते बघून ना खरंच ह्या सगळ्यांना ट्रिपला आणून त्याचं सार्थक झालं असं मला वाटलं. कारण कामं सोडून पहिल्यांदाच त्या असं एन्जॉय करायला बाहेर कुठेतरी आल्या होत्या. पाण्यातून बाहेर पडून सगळ्यात आधी कपडे चेंज केली. माझं लेकरू तर दमल्यामुळे लगेच मांडीवरती झोपी गेलं. अर्ध्या तासाने गाडीत बसल्यावर शिव लगेच उठला. रिसॉर्टला बाय बाय करून आम्ही घरी यायला निघालो.